एवढं सुंदर वातावरण झालंय ना, की खूप सुंदर दिसायला लागले कॅमेऱ्यामध्ये सुद्धा. म्हणजे ना, असं खूप कडक ऊन नाहीये, खूप अंधारलेलं नाहीये, मीडियम आहे. पावसाचा तर काही पत्ताच नाहीये. खूप थोडासा पाऊस येऊन गेलाय. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. 5 वाजून 10 मिनिटं होत आहेत. आत्ता भेटतीये. कारण हेच, की मी इतर कोणताही कंटेंट या व्लॉगमध्ये मिक्स न करता या व्हिडिओमध्ये फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, जी माझ्या साड्यांशी रिलेटेड आहेत. म्हणजे मी काय केलं, की मागच्या 3 महिन्यामध्ये जेवढ्या काही साड्या घेतल्या, मी त्या वेळेला त्या व्लॉग्समधून जसं मी घेत गेले, तसं मी शेअर करत गेले. पण मला ना खूप साऱ्या कॉमेंट येतात अजूनही. आय थिंक सो त्यांना ते म्हणजे मी त्यांच्या कॉमेंटना प्रत्येक कॉमेंटना आन्सर केलंय, डिटेल्स दिलेले आहेत, पण तरीसुद्धा अजून विचारलं जातंय. तर मी आता काय करणार आहे, जेव्हा मला कॉमेंट येईल ना, तेव्हा या व्हिडिओची लिंक शेअर करणार आहे आणि या व्हिडिओमध्ये सगळं काही डिटेल्स सगळे देण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं की मी चंदेरीवरून मागवलेल्या साडीची डिटेल्स, माहेश्वरीवरून मागवलेल्या साडीची डिटेल्स, मी काही सत्यनारायणमधून साड्या घेतल्या होत्या, काही मी कोलकाता साडी घेतलेल्या आहेत जामदानी, त्याचे डिटेल्स, विथ प्राईस, त्या साड्या कशा आहेत आणि आज मी तुम्हाला प्रॉपर खोलून दाखवते की सगळ्या साड्या कशा आहेत. हां, त्याचसाठी हा सारा व्हिडिओ आहे आणि आता इतर कोणतंही मी व्लॉगिंग त्यासाठी केलंच नाही. मी माझ्या व्लॉगला सुट्टी घेऊन मी फक्त साड्या दाखवणार आहे, जो आपला सगळ्यांचा आवडता विषय आहे. आणि जवळपास मी 7 एक साड्या घेतलेल्या आहेत गेल्या 3 महिन्यामध्ये. हां, तर चला वन बाय वन बघूया. सुरुवात करूया. अगदी सुरुवातीला मी ज्या 3 साड्या घेतल्या होत्या, 4 घेतल्या होत्या ॲक्चुअली. त्यातली एक मी गिफ्ट दिली, 3 आहेत. तर त्यापासून आणि त्याचे प्राईस डिटेल्स आणि कशा आहेत, कारण त्यामधली पण माहेश्वरी मी दाखवली ना, तर पुन्हा मला विचारलं गेलं की ती कुठून आणली आहे. तर आता सगळं काही या व्हिडिओमध्ये असणार. सुरुवात करूया या मल कॉटनच्या साडीपासून. आणि कलर बघा हो या साडीचा. किती सुंदर कलर आहे. मी कधी नेसणार आहे काय माहिती. मी वाट बघते की मला लवकरात लवकर ही नेसायला भेटावी. तर मी ओपन करून दाखवते. ही आय थिंक ₹800 काहीतरी साडी आहे. हे बघा, ग्रीन कलरचे छान याला असे हे टसल्स आहेत आणि ग्रीन कलरचा माझ्याकडे स्लीवलेस ब्लाउज सुद्धा आहे. याच्यावरती व्हाईट ब्लाउज सुद्धा जाणार आहे. हे बघा, ब्लॅक सुद्धा जाऊ शकतो. ब्लॅक नाहीये, नेव्ही ब्ल्यू आहे. तर यामध्ये ब्लाउज पीस नाही. हे बघा, ओपन केल्यानंतर ही साडी अशी दिसतीये. ही मी ज्या वेळेला घेऊन आले त्यावेळेला मी व्लॉगमधून दाखवली होती. पण तरी सुद्धा दाखवतेय की या 3 महिन्यामध्ये मी किती साड्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मग ही दाखवणं सुद्धा गरजेचं आहे ना. तर सत्यनारायणचे डिटेल्स स्क्रीनवरती मी देतीये. हां, तर खूप सुंदर मिळाली. सत्यनारायणमध्ये सुद्धा युनिक असं मल कॉटनचं कलेक्शन आलंय बरं का नवीन. म्हणजे ते आम्ही व्हिडिओमध्ये नाही कव्हर केलं, कारण खरंच ते युनिक आहे त्यांच्याकडे. आत्ता आहे की नाही माहिती नाही, पण मी लास्ट मंथमध्ये गेले होते तेव्हा तरी होतं. आता अजून त्यांनी अपडेटही केलेलं असू शकतं. तर ही सत्यनारायणमधून घेतलेली साडी आहे. म्हणजे अतिशय सुंदर आहे. मस्त ना कलर? चला, आता सत्यनारायणमधल्याच मी सगळ्या दाखवते वन बाय वन. त्यांच्याच कडून ही मला गिफ्ट मिळाली होती. म्हणजे ही 3,900 ची साडी आहे ॲक्चुअली. 3,600 ची. तर ही मला त्यांनी ॲज अ गिफ्ट दिलेली आहे आणि किती सुंदर आहे बघा डिझायनर साडी. हिचाच मी ब्लाऊज दाखवला होता काही आत्ता गेलेल्या रिसेंट व्लॉगमध्ये. पिको फॉल वगैरे मी केलेलं आहे याचं प्रॉपर. हे बघा, कपडा खूप छान आहे. खूपच क्वालिटी आहे कपड्याला. सगळ्या मी आज खास ओपन करून दाखवते. तर ही मी स्वतः परचेस केलेली नाही. ही मला त्यांनी गिफ्ट दिलेली आहे. माईक आतमध्ये गेला होता साडीच्या. आणि हे बघा, ही अशी दिसतीये. आता पूर्ण गेटअप नाहीये, म्हणजे आतमध्ये हा ब्लॅक शर्ट आहे ना. हे बघा, तर प्रॉपर आता हे ब्लाऊज पण रेडी झालेलं आहे. आता राहिलंय की याला मॅचिंग पेटीकोट आणणं आणि त्यामुळंच मी ही साडी नेसू शकत नाहीये. आणि बघूया आता की कधी नेसायची ही. पण सुंदर आहे ना. आतापर्यंत दाखवलेले दोन्ही कलर असे छान आहेत, युनिक आहेत, जे माझ्याकडे नाही आहेत. चला, आता तिसरी साडी. आणि हे बघा, ही महेश्वरी मी दाखवली होती परवा, जिच्याबद्दल विचारलं होतं की ही कुठून आणलीस, तर ही सत्यनारायण मधली साडी आहे. पूर्ण ओपन करते. आणि नैना, तू जर का हा व्हिडिओ बघत असशील तर डिअर बघ की ही साडी माझी थोडी डार्क आहे. म्हणजे ना, आमच्या दोघींचं बोलणं होतं साडीबद्दल. तीही एक साडीप्रेमी आहे, तर तिच्याकडे ही अशी साडी आहे, पण थोडीशी फेंट आहे. ही माझी जरा जास्तच डार्क आहे. हे बघा,
म्हणजे यामधला ग्रीन कलर आणि यामधला ब्ल्यू कलर दोन्ही पण डार्क डार्क आहेत. आणि हा पदर आहे. हा तर वाव, ही पण गोड आहे साडी, क्यूट आहे. तर या साडीच्या प्राइस बद्दल मला विचारलं होतं. तर ही साडी मला 3,900 रुपयाला मिळाली आहे आणि ही मी विकत घेतलेली आहे. ओके, एकच ती वाली फ्री होती, बाकी सगळ्या मी विकत घेतलेल्या आहेत. सुंदर आहे ना. आता हिचं ब्लाऊज रेडी आहे. परकर आपण म्हणजे पेटीकोट कोणताही वापरू शकतो. आणि हा, मला तेही विचारलं होतं की तू पेटीकोट यूज करते का साडी शेपवेअर? तर साडी शेपवेअर मी नाही यूज करत. मला कॉटनचे पेटीकोटच म्हणजे परकरच आवडतात, जे कमी घेरावाले असतात, खूप घेरावाले नाही, ते मी यूज करते. हे बघा, वाव, मस्त दिसतीये, छानच दिसणार आहे. ब्लाऊज पण खूप सुंदर स्टिच केलंय याचं. तर ही 3,900ची साडी आहे सत्यनारायण मधली. डिटेल तुम्हाला स्क्रीनवरती मिळतील. आता बघूया कोलकाता साडीज. ही साडी बऱ्याच जणींना आवडली. हा, तर ही फक्त 500 रुपयाची साडी आहे. माझ्या समोरच एक कोलकाताची माझी मैत्रीण राहते, तर तिने स्वतः तिकडून घेऊन आली आहे ती आणि तिला साड्यांचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे म्हणून तिने सुरुवात केली आहे आणि आम्ही श्री गणेशा केलाय तिच्याकडून खरेदी करून. तर हे बघा, ही फक्त 500 रुपयाची आणि हो, ही जामदानी साडीच आहे. मी तिला कन्फर्म केलं कारण लास्ट टाइम जेव्हा मी ब्लॉगमध्ये ही साडी दाखवली होती, मला सांगता नव्हतं आलं की ही कोणत्या प्रकारची साडी आहे. ही फक्त 500 रुपयाची साडी आहे. हे बघा, हा पदर आहे. तर हिचे डिटेल्स पण देतीये मी, सुतन्वीचे. तिचं नाव सुतन्वी आहे. मी दिले होते जेव्हा मला कमेंट आल्या होत्या तेव्हा मी दिले होते, पण तरी मी डिटेल्स देते आता, कारण मला अजून कमेंट येत आहेत म्हणून. मस्त आहे ना कलर. तर याच्यावरती व्हाईट ब्लाऊज घालू शकते, पिंक अजून छान दिसेल. तर ही फक्त 500 रुपयाची कोलकाता साडी आहे. चला, आता दुसरी कोलकाता साडी बघू आपण. मी 2 घेतलेत तिच्याकडून. ही एक कमी किमतीवाली आणि एक थोडीशी जास्त किमतीवाली. ही बघा, ही पण जामदानी ढाकाई समथिंग काहीतरी आहे. तर ही मला 2,000 रुपयाला दिली आहे तिने. बघा ना, मैत्रीण असून काहीच मला कन्सेशन नाही किंवा काही डिस्काउंट नाही, काही नाही. आणि यामध्ये छान असं हे गोल्डन जरी वर्क आहे. हे बघा, सगळीकडे आहे. होल साडी ही अशी भरलेली आहे. चला, आता सगळ्याच ओपन करून दाखवते. आणि हो, या साडीमध्ये ब्लाऊज पीस नाही आणि ती जी दाखवली त्या साडीमध्ये सुद्धा ब्लाऊज पीस नाही. या विदाऊट ब्लाऊज पीस वाल्या साड्या आहेत. तिच्याकडे तसे ऑप्शन्स आहेत की ब्लाऊज पीस वाले, विदाऊट ब्लाऊज पीस वाले असे. तर ही विदाऊट ब्लाऊज पीस वाली आहे. तर मला ही आवडली म्हणून मग मी ब्लाऊज पीसचा विचार नाही केला. कशी दिसते बघूया आपण टाकून. आता हे ब्लॅक शर्ट मुळे कलर वेगळा दिसतोय. हे बघा, गोड आहे ना कलर, मस्त आहे. आणि आता बघूया आपण की मी महेश्वर वरून कोणती साडी मागवली आहे आणि किती रुपये प्राइस आणि तिचे डिटेल्स. पाठीमागं ढिगारा बघा. व्हिडिओ बनवणं खरंच सोपं नाहीये. आता हे सगळं मला आवरायचंय. बरं, असू द्या. तर हे बघा, ही साडी खोलून बघूया. तर ही मी महेश्वरवरून वीरा हँडलूम्स यांच्याकडून मागवली आहे साडी. ही त्यांचे डिटेल्स, फोन नंबर मी इथं स्क्रीनवरती देतेय, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मला एक कॉमेंट होती एका मैत्रिणीची की ते रिप्लाय करत नाहीये. तर नाही, असं नाहीये. ते बिझी असेल तर रिप्लाय करत नाहीत, पण लेट का होईना पण ते रिप्लाय करतात आणि मी त्यांच्याशी बोलेन हवं तर. जर का त्यांनी नाही रिप्लाय केला तर मला सांगा. तर हे बघा, हा कलर घेतलाय मी. कोणता कलर बोलतात याला, आणि ही बऱ्याच जणींना आवडली सुद्धा. याचा पदर असा आहे. यामध्ये रनिंग ब्लाउज पीस आहे आणि तोच मी स्टिच करणार आहे. सुंदर दिसेल, हो की नाही. वरती छोटी बॉर्डर आहे आणि खाली मोठी. हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा घेतला.
आणि हा प्राइस राहिली सगळ्यात महत्त्वाची. तर ही साडी मला मिळाली आहे 3,350 रुपये विथ शिपिंग. पुण्यासाठी शिपिंगचे वेगळे चार्जेस वगैरे मी पे केलेले नव्हते आणि 4 दिवसात मला ही साडी रिसीव्ह झाली. पदर वाव, क्लास दिसणार एकदम मस्त शिवल्यानंतर. आता या सगळ्या साड्या मी एवढ्या वेळा उचकटल्यात ना, इस्त्रीला द्याव्या लागणार आहेत. याचं पिको फॉल आय थिंक नाही झालेलं, नाही. पिकोफॉल करायची ही साडी. सगळ्या पहिल्यांदा पिकोफॉल करून आल्या की मग मी एकसाथ इस्त्रीला पण देणार. मस्त आहे ना कलर. खाली मोठी बॉर्डर आहे, हे बघा, थोडी मोठी वरच्यापेक्षा. तर ही 3,350 रुपयाची महेश्वरी आहे. 120 बुट्टा समथिंग काहीतरी याला बोलतात, ती साडी आहे. गोड आहे खरंच. मला पूर्वी एवढ्या साड्या नव्हत्या आवडत माहितीये, आणि म्हणूनच मी कलेक्शन नाही केलं. आणि आत्ता आवडायला लागलेत 40 मध्ये, आणि आत्ता मी कलेक्शन करायला लागली आहे. पण ठीक आहे. नो रिग्रेट. मस्त आहे ना. चला आता सगळ्यात महत्वाचं चंदेरी. चंदेरी किती रुपयाची आहे हे मी सांगितलं नव्हतं, ते मी सांगते आता आणि दाखवते. ओपन ही करून बघूया आपण. तर हे बघा, चंदेरी सोनेरी, माझी पहिली चंदेरी. उलटी दाखवते मी, पिंक कलर मध्ये आहे, आतून अशी आहे. आणि हो, सिल्क मार्क वगैरे सगळं आहे. मी आत्ता पाहतीये, हे बघा, सिल्क मार्क इंडिया, युअर ॲश्युरन्स ऑफ प्युअर सिल्क, सेंट्रल सिल्क बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सिल्क मार्क आहे. आणि बॉर्डर बघा किती सुंदर आहे. आणि हा पदर. तर ही प्युअर हँडलूम, प्युअर सिल्क कतान चंदेरी साडी आहे. कशी दिसेल ना. आणि हा कलर मला हवा होता. इतक्या उंच आहेत ना या साड्या, हे बघा माझ्या कुठपर्यंत येते, इथपर्यंत येते ही साडी. मस्त इथपर्यंत याची बॉर्डर लावून छानपैकी ब्लाऊज स्टिच करणार. अगदी मला असे छोट्या हातांचे ब्लाऊज नाहीत आवडत, एक तर स्लीवलेस किंवा एक तर एवढे. आता ती एक डिझायनर साडी होती ती, म्हणून तिचं इथपर्यंत. बघा, आवडली. आता सगळ्यात महत्वाचं, या साडीची प्राइस किती. तर ही साडी मला 9,500 रुपयाला मिळाली आहे. प्युअर सिल्क, प्युअर कतान हँडलूम साडी, प्युअर कतान सिल्क हँडलूम साडी. मस्त आहे. सांगा मग तुम्हाला यातली कोणती आवडली. आणि आय होप की आता सगळ्यांचे डिटेल्स पोहोचतील सगळ्यांपर्यंत. आणि जरी मला पुन्हा फ्युचरमध्ये कधी मी साडी नेसल्यानंतर त्या साडीचे डिटेल्स मागण्यासाठी कॉमेंट आली, तर मला हा व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओची लिंक शेअर करता येईल. म्हणजे माझीही सोय झाली आणि तुमचीही सोय झाली. आणि अजून एक की मी संक्रांत म्हणतीये, वटपौर्णिमे दिवशी जी येलो साडी नेसली होते ना, त्याच्याबद्दल, त्या साडीबद्दल पण मला दोघी तिघींनी विचारलं. तर ती साडी जरतारी साडी शॉप, कुमटेकर रोड, पुणे यांची आहे. आणि ती मी 2 वर्ष झाली दिवाळीला घेतली होती. आणि मी घ्यायला गेली होती दुसरीच साडी, पण ही मला तिथं सहज अशी पडलेली सापडली ढिगाऱ्यामध्ये. तर इतकी सुंदर वाटली मला की पाहता क्षणी आवडली, म्हणून मी लगेच घेऊन टाकली. मी 3 साड्या घेतल्या होत्या त्यावेळेला, तर त्यामधली ती एक आहे. आणि ती पण बऱ्यापैकी महाग आहे, 3700-3800 रुपयाची काहीतरी आहे ती साडी. पण सुंदर आहे ना, छान आहे. तर आता चंदेरी साडी झाली, महेश्वरीचे साड्यांचं बऱ्यापैकी कलेक्शन झालं. पैठणी एकच आहे माझ्याकडे, प्युअर पैठणी, सेमी पैठणी आहे दुसरी. आता विचार करते आता कुठली घेऊ. तर चंदेरीमध्येच अजून वेगळा काही प्रकार घेऊ. छोट्या बॉर्डरवाल्या चंदेरी येतात 5,500 पर्यंत वगैरे, त्यामधली घेऊ की गर्भ रेशमी माहेश्वरी घेऊ की पैठणी घेऊ. तुम्ही सांगा मला कॉमेंट करून. कारण मी आजपर्यंत खूप कॉम्प्रोमाइज केलंय, साड्यांचं कधीच कलेक्शन नाही केलं, पण आता करायला लागली आहे.
या 2 वर्षात तरी मी बऱ्यापैकी साड्या घेतल्यात आणि मला घ्यायच्या आहेत अजून. हो की नाही? कारण आत्ताचं हे जे एज आहे ते गेलं की गेलंच. आता ऑलरेडी तसं माझं खूप सारं एज गेले. मी 40शी केली आहे पार. हं. आणि ते हळू आता दिसायला तर सुरुवात होणारच आहे. कितीही आपण फिट राहिलो, खाण्यापिण्याची काळजी घेतली, तरी सुद्धा हे नैसर्गिक आहे एजिंग आणि ते होणार आहे, ते दिसणार आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं, की हौस करून घ्यावी. हो की नाही? तर चला मैत्रिणींनो, खूप मनमोकळेपणाने मी गप्पा मारलेल्या आहेत तुमच्यासोबत. तुमचेही यावरतीचे विचार मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझी कोणती साडी सगळ्यात जास्त तुम्हाला आवडली तेही सांगा आणि मीही एक्सायटेड आहे वेगळे-वेगळे लूक करण्यासाठी आणि हे तर करेनच मी सणांना वगैरे. पण त्या अगोदर मी माझ्या जुन्या साड्या नेसायला सुरुवात केली आणि त्याचं मोटिव्हेशन मला तुम्हीच दिलंय. तुमचे छान-छान ज्या कमेंट्स येतात ना, त्याचमुळे मला उत्साह येतो साड्या नेसण्याचा. नाहीतर मला जेव्हा कोणी सांगत होतं, की साडी नेस, तेव्हा मी नेसत नव्हते. खरंच. पण काय करू, तेव्हा मला कळत नव्हतं इतकं. जे मला आत्ता कळायला लागलंय, की नाही, नाही आपल्याला साडी सुंदर दिसते, आपल्या मैत्रिणी आपलं कौतुक करतात, नवरा तर कौतुक करतोच. हां. तर याही आता आज आहे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. याही शुक्रवारी मी साडी नेसणार आहे. डान्स या आठवड्यात मी अजूनही कुठलाही सुरू केलेला नाहीये नवीन. काय मूडच होईना झालाय, माहिती नाही का? पण करेन लवकरच. चला मग बाय. लव्ह यू ऑल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल, पहिल्यांदाच बघत असाल, काही इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला यातून कळालं असेल, तुम्हाला उपयोगी अशी माहिती माझ्याकडून समजली असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. बाय.